कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे हरी गौरी हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की जय जयाच्या ठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा सुखाची तणावा दयाचे असणे महायोग पीठे तटे भीमरथ्याम परम पुंडरिकाय दातुम मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजरे पांडुरंगम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन धारो चराचरी मी कला दुसरी काहीच नाही बोलतो वचन भायुका एका जनार्दनी तुमचा दास घ्या सो पूर्वावी तुकाराम वाचे माझा कापे मग ऐसा तुकोबाच वर्त केला विचार जळी जगणातही सवया तार्याला दैशालाया रामेश्वर भट्ट म्हणे दिला तुका विष्णू नाही रामकृष्ण हरी मी परिवार हा जे आपले मांजरेकरांनी जबरदस्ती एक बुजगावने केले तुमच्या पुढं उभं शेतामध्ये आपल्याला माहिती आहे शेतकऱ्या बुजगावने जसं हवा चालते तिथे हात हलवतो त्याप्रमाणे आता माऊली जशी बुद्धी देईल तसे मग बोलेल मला कसलाही अनुभव नाही म्हणजे चुकलं मागलं ते तुम्ही विवेकाच्या गाडीमध्ये गाडून जे सारे ते नाही अजिबात नाही शिक्षण म्हणजे संतांचे असे समजावून ते असारे ते माझ्या बालबुद्धीचा दोष समजून मला माफ करा दुसरं मी काही आता जास्त काय म्हणजे बोललो नाही शकत आता बोलता बोलता असं म्हणजे प्रथमच थोडं विषयांतर करतो थोडक्यात आपण प्रवचन विषय काय बोलायचे ते बोलू पण थोडंसं जे काय मनाला वाटतं ते जे अगोदर बोलावं आपलं तसं पाहायला गेलं तर सनातन धर्म हा सर्व प्राचीन आहे याची मंदिरं तुम्हाला इराण अफगाणिस्तान पाकिस्तान तिबेट इंडोनेशिया सर्व ठिकाणी आढळलेले आहेत आता तिथल्या राजकारणी तोडून टाकली ती वेगळी गोष्ट आहे पण आपला हिंदू धर्म हा सर्वत्र आधी पसरलेला होता मग ज्याला जसं हिंदू धर्मातली काही तत्व म्हणा काही नियम म्हणा ते काही त्यांना आवडले नाही मग त्यांनी एक त्यांनी काहीतरी वेगवेगळा विचार करून वेगळा धर्म स्थापन केला त्या पद्धतीने त्यांचे इतर रिवाज वेगळे झाले त्याप्रमाणे ते वागत गेले परंतु बरेच त्याप्रमाणे ज्यांची संख्या वाढली ते आपले आपापलं म्हणजे आपापलं पर्यटन पुढे जात गेले आणि आपला हिंदू धर्म हिंदू लोक म्हणजे सुकुट फक्त आता भारतामध्येच राहिले आहे विषय त्याचबरोबर आपल्या वारकरी संप्रदायाचा पण एक थोडासा असा म्हणजे असं एक मला थोडंसं वाईट वाटतं हे वारकरी संप्रदायापासून पण अनेक संप्रदाय निर्माण झाले जसे वारकरी संप्रदाय हा नाथ संप्रदाय चैतन्य संप्रदाय आणि दत्त संप्रदाय त्या ठिकाणचा त्रिकुटातून तो निर्माण झालेला आहे आणि त्या संप्रदायानंतर अनेक बरेच संप्रदाय निर्माण झाले अनेक पंथ निर्माण झाले पण गंमत काय होती जो तो आपापली चिमकी वाजवतो म्हणजे कधी कधी असा अनुभव येतो तर ते जर होतं का आमचे गुरु मोठे आमचं संप्रदाय मोठा पण हे काय बरोबर वाटत नाही वारकरी संप्रदायाच्या मांडीवर बसायचं कडेवर बसायचं खांद्यावर बसायचं आणि नंतर पराक्रम करायचं ठीक आहे बरोबर नाही भले तुम्ही तुमचा संप्रदाय मोठा ठीक आहे मान्य तुम्ही तुमचा मोठा म्हणा आणि कुठं लहान तुम्ही तुमचा मोठा म्हणा पण आम्हाला कशाला लहान करता तुम्हाला तुमचं मत वाटवायचं तर तुम्ही तुमचे वाढा आमच्या संप्रदायाला कशाला काय बोलता आम्हाला जास्त तर काय बोलता येणार नाही पण जे वाटलं ते अगदी मी थोडक्या शब्दात बोललो हे कशी गमत होती आहे म्हणजे की प्रत्येक जण हे जे संप्रदाय असे जे तयार होतात ना त्याला थोडंसं मी उदाहरण देतो एक राजा होता राजाच्या घरी एक व्यापारी आला कशाचा कापडाच्या व्यापाऱ्याने काय जाहीर केलं हे कापड अशा पद्धतीचं आहे की जो पुण्यवान आहे त्याला दिसतो बाकी इतरांना दिसत नाही मग त्या असं त्यांनी अगोदरच जाहीर केलं तर जो पुण्यवान त्याला दिसणार आहे इंद्राला दिसणार नाही मग त्यांनी सैनिकाला दाखवलं सैनिक म्हणतो
मी कशाला म्हणून मी पापी आहे म्हणून मी तर पुण्यवानच म्हणले ना. तो ना हे कापड मला दिसतंय. प्रधानाकडे गेला त्यांना पण ते सर्व म्हणजे कापड मला दिसतंय छान आहे. सर्व त्याची तारीफ करायला लागेल. राजाकडे गेला राजा पण म्हणते हे छान आहे. मग अशा प्रकारे खरं काहीच माहिती नसतं, परंतु तो म्हटला म्हणून मी म्हणायचं. त्याला अनुभव आला म्हणून मला अनुभव आला. अनुभव का आला ते काय माहिती, ज्याचा त्याचा अनुभव ज्याचा त्याला. आता ते हे असे वारी ते पूर्वी खंडोबाची काळूबाईची वारीचे ते आता नाही येत, कारण आता लोक शिकले सवडे झाले. थोडंसं विज्ञान माहीत पडलं म्हणजे आता निश्चित काय आहे ते त्यांचं त्यांना. म्हणजे आता मी तर अगोदर माझं वैयक्तिक हे सांगतो पण म्हणजे मी अज्ञानी आहे, मी मानायला तर अज्ञानी आहे. पण आता जोपर्यंत मला ज्ञान होत नाही त्याच्या प्रकारे तोपर्यंत मी माझंच म्हणणार. ते माझं जे मला माहिती आहे तेच मी एवढे. आता मी पुन्हा म्हणतो म्हणजे काय माझं असं काही नाही. पण ते जे काय आपल्या संतांचा वाङ्मयाचा अभ्यास म्हणण्यापेक्षा जे काय वाचन आलं त्याच्यातून काही काही गोष्टी या म्हणजे आपल्या मनाला पटत नाही. अशा पद्धतीने ठीक आहे. किंवा दुसरं एक उदाहरण की एकाने गायच्या दुधाचा व्यापार केला. त्यांनी सांगितलं गायचं दूध एकदम शुद्ध सात्विक आहे, तुमची बुद्धी वाढेल, असं चांगलं होईल, सुदृढ होती म्हणून त्याने गायचा दुधाचा धंदा केला. नंतर त्याचा धंदा पाहून दुसऱ्याने म्हशीचा दुधाचा धंदा चालू केला. त्याने काय म्हशीचं दूध ताकद नाही. तुम्ही काय तुम्ही नेबरेट होता त्या इंग्लिश गायच्या दुधाने, तुम्ही म्हशीचं दूध प्या म्हणून त्याने म्हशीचा दुधाचा धंदा केला. मग त्याचा पण धंदा चालला. त्याच्यानंतर एका शेळीवाला म्हटला अहो शेळीचं कोणतं पण झाडपाला खायचं काय त्याचा काय प्रश्न नाही, म्हणजे तुम्हाला सर्व जेवण स्वतः मिळतील, काय काय मिळायचे ते मिळेल, त्याचाच पण धंदा चालला. तर हे पंच साम्राज्याचा हे प्रकार थोडाफार असाच ज्याने त्याने आपलं काहीतरी थोडंसं काहीतरी वेगळं सांगितलं आणि मग बरं जे म्हणजे कोणाला नाव नाही ठेवायचं पण बहुतेक यांचा संत वाङ्मयाचा अभ्यास करून ते सहज बळी पडतात. असे आहे म्हणजे असं कोणी काही जे सांगेल ना त्याला सहज बळी पडतात. किंवा कधी कधी असे मोठे मोठे शब्द वापरायचे की ते जेणेकरून सामान्य लोक बोलून जातात त्याला. आता जसं आपण सहज म्हणतो ऊन वारा पाऊस असं म्हणतो, उजेड वारा पाऊस असं पण म्हणतो. त्याच्या पुढचं जर शिकलेलं असेल तर तो काय पृथ्वी आप तेज वायू आकाश अशी नावं घेईल, अर्थ येतच. त्याच्या पुढच्या वारीचं बघायचं म्हणून भू जल तेज समीर हे सर्व म्हणजे पंचमहाभूतच आहे. अगोदर सांगितली ती पण पंचमहाभूत आहे, म्हणजे सांगितली ती पण पंचमहाभूत आहे. आणि हे ते भूजल तेज समीर सांगितलं ते पण ती पण पंचमहाभूत आहे. आता हे भूजल तेज समीर हे शब्द दोन शब्द जे काय ब्राह्मण लोक आहेत ते उच्च शिक्षित आहेत, ज्यांनी संस्कृताचा काहीतरी अभ्यास केला आहे त्यांच्या ते लक्षात येते. पण जो आपल्यासारखा आहे त्याला एवढंच माहिती पृथ्वी आप बोलता बोलता मी अडकळतो सवय नसल्यामुळे अडकळतोय माफ करा. पृथ्वी जल ते पृथ्वी आप तेज वायू आकाश हे आपल्या सरळ सरळ शाळेमध्ये गेले. पण माती पाणी उजेड वारा हे जो शिकला नाही त्याला पण समजतो, अर्थ एकच आहे. त्याप्रमाणे हे अशा एक वेगवेगळ्या प्रकारचे जे काही संप्रदाय झाले म्हणजे माझं वैयक्तिक मन माना आता याला मला काही प्रमाण काय देता यायचं नाही. तेव्हा ते वाचनात येतं आपल्या त्या पद्धतीने तुम्हाला आता आपण आपल्या कोणत्या बोलायचं एवढं बोललो म्हणजे ते काय इतके दिवस आता काय विषय व्हायचा हे काय चालले काय समजत नाही. तर मग असं मी तिथे याला हे गाथा मंदिराचे आपला तुकाराम महाराजांचे वंश शिरीष मोरे ती आले होते, त्यांना पण मी हा प्रश्न विचारला. तसेच पैठणचे पण जे खास म्हणजे त्यांचे वंश त्यांना पण हा प्रश्न विचारला. तर आता एवढ्याच गाथा मंदिरातून ते महाराज त्यांचं नाव मला आठवलं, त्यांना पण प्रश्न विचारला. सर्वांचं उत्तर एकच झालं की या सर्वांनी त्यांची दुकानं मांडली. आणि तसं दिसतं नाही. आता पण जे काय म्हणजे बंकट स्वामी झाले, जोग महाराज झाले, दांडेकर महाराज झाले, आणि जे काय आता हे समजा पांडुरंग महाराज गेले, ती मोठी मोठी मंडळी त्यांचं का अंग हलत नाही. त्याचं का अंग म्हणजे त्यांची भक्ती कमी आहे का?
आज तुझ्यांना म्हणजे दादा हरिपाठ पाठ नाही, कधी देवाचं नाव नाही, व्यवहार व्यवस्थित नाही, आणि त्याच्या अंगाचे कसं होतं ते आता म्हणजे न कळलेलं पुढे आता ते जे आपल्याला कळेल ते तोपर्यंत तर आपण आपलंच मानणार. ते रामकृष्ण ज्यावेळी आपण गीतेचा अभ्यास तर नाही म्हणता येणार, त्यांना आपली माझी तिथली राहायची नाही, अधिकारही नाही आणि काहीच नाही. पण जे काय वाचण्यात येतं त्याप्रमाणे असं लक्षात येतं की गीतेमध्ये म्हणजे भगवान मागे पहिल्या अध्यायापासून वेगवेगळे योग सांगतायत. त्यात सांख्ययोग, अग्निविचार योग, कर्मयोग, सांख्ययोग, कर्मसंन्यास योग. आता मी त्याचे मला जायचं माझं जास्त त्यांना ज्ञान आहे. मी तर काय म्हणजे वाचतात लगेच काय म्हणा किंवा काही पण म्हणा त्याप्रमाणे आपलं बोलतो. तर म्हणजे असं लक्षात येतं की अगोदरचे सर्व अध्यायामध्ये त्यांनी वेगवेगळे योग सांगितले. 6व्या अध्यायामध्ये ध्यान कसं लावायचं, कसं बसायचं, कसलं म्हणजे आसन टाकायचं, काय ते सर्व त्याचं नियोजन आहे. का कोणत्या पद्धतीने बसायचं सर्व नियोजन आहे. आता म्हणजे त्यांनी सांगितलं कृष्ण भगवंतांनी सांगितलेलं सर्वच योग सर्वांनाच साधतील असं नाही. प्रत्येकाचा अधिकार वेगळा, प्रत्येकाची शक्ती वेगळी. तसं काही असं म्हणतात ना की आगी नाही बळ दारी नाही आड त्याने फुलं झाडं लावू नये. जर तुमच्या म्हणजे जसं योग ध्यान धारणा करायची तेवढी तुमच्यात ताकद पाहिजे, तुमच्या शरीर तेवढं बरोबर पाहिजे, तेवढं तुमच्याकडं वेळही पाहिजे. ते जर तुम्ही करू शकत नाही तर शक्य नाही. साक्षात पांडुरा म्हणजे कृष्ण भगवंताने पण म्हणजे गीतेमध्ये सांगलेले जे सडे ते गेले ते ध्यान कसे लावेल. म्हणजे फक्त पंचमानव जे श्रीकृष्ण भगवान सांगतायत की मी हे निवेदन माझंच आहे. कोणाला ध्यानाला बसवायचं आणि कोणाला भक्ती मार्गाला लावायचं. तर साधारणपणे आपण जे सांसारिक माणसं आहोत त्यांना भक्ती मार्गासारखा वेगळा कोणता मार्गच नाही. कारण तुमच्या तेवढी तुम्ही नाही ते ध्यानासारखं तेवढं नाही करू, तेवढं कृष्ण नाही सहन करू शकत. की ध्यानाच्या जे त्या योगाच्या मागे सुबर्णा वगैरे जे अशी एक ओवी आहे की तिथं आपल्या माणसाचं आपल्या सर्वांचं कामच नाही. तर अशा प्रकारे 11व्या अध्यायापर्यंत सर्व योग सांगितले. 11व्या अध्यायात त्यांनी स्वरूप दर्शन दाखवलं. तर अर्जुनाला प्रश्न म्हणजे अर्जुन ज्यावेळी विश्वरूप दर्शन पाहिलं त्यावेळी आणि त्याला विचार पडला की विश्वरूप दर्शन म्हणजे जो काय निर्गुण निराकार आहे तो पण तूच आहे आणि सगुण साकार आहे तो पण तूच आहे असं जर आहे तर मग त्या जिंदगीमध्ये कशाला पाहिजे. जसं म्हणजे सोन्याची मोठी लगड असली त्याचा कस पाहिला आणि थोडासा किंचित सोन्याचा दाना घेतला त्याचा कस पाहिला तर दोघांचा कस जर सारखाच आहे तर मग ह्या अवघड याच्यात कशाला टाकतो असं अर्जुनाने प्रश्न विचारला. तसंच अजून एक होई अमृताच्या सागरी जे एका सामर्थ्याची थोरी ती अमृत लहरी चुळी एक घेतली आहे. मी अमृताच्या सागरातलं म्हणजे घोडग म्हणजे हांडावर पाणी पिलं काय चमच्यावर पाणी गेलं अखेर अमृत होते नाही. तर मग हे जर रोग जाय गोळ सागरेचं कडुलिंब का घ्यावं तर हे जे साधं आहे हे जर आहे समजतो ते वेगळं अवघडात कशाला टाकतो. म्हणून अर्जुन श्रीकृष्णाला प्रश्न विचारतो की म्हणजे निर्गुण निराकार याची भक्ती करणं श्रेष्ठ आहे की सगुण साकार याची भक्ती करणं श्रेष्ठ आहे. तर अगोदर श्रीकृष्ण भगवान म्हणजे अर्जुनाला म्हणजे निर्गुणाची भक्ती करणारे जो या अशा पद्धतीने सांगतो. पहिला श्लोक आहे एवं सतत आहे भक्ता स्वरूपाचे त्यापेक्षा माझ्या त्याच्यामध्ये योगितम. मी अशा प्रकारे प्रश्न विचारतो श्रीकृष्णाला की ह्या दोघांमध्ये कोण चांगले आहे, तुम्ही कोणत्या मार्गाने जावं. जसं तुकाराम महाराजांनी पण अशा अनेक ठिकाणी अभंगामध्ये त्यांनी प्रश्न उपस्थित केला. कैसे करू ध्यान कैसा पाहू तुझं कैसेवर मध्ये जागेमध्ये कैसा घ्याऊ चिती कैसा गाऊ जिती कैसा घ्याऊ चिती ती स्थितीमध्ये नकळीमध्ये कैसे गाऊ तुझ्या थोडंपणा म्हणजे असे अनेक हे काय तुझं कैसे जाणावे का जेव्हा आणावे अनुभव कैसा बरी सगुण निर्गुण की स्थूळची लहान नकळे अनुमान मधुरे अशा प्रकारे म्हणजे तुकाराम महाराजांनी अनेक ठिकाणी म्हणजे असं वर्णन केलेले घ्या देवाकडं म्हणजे एक प्रकारे मागितलेलं आहे की जेव्हा निश्चित काय ते मला सांग. तर मग पुढे मग श्रीकृष्ण भगवान म्हणजे पुढं सांगतात हे बघ मया आयुष्य मनोयम
म्हणा माझ्या आयुष्यामध्ये ना मी विसरतोय पाठीमध्ये विसरतोय. म्हणजे थोडक्यात असं झालं की जे म्हणजे आपली सर्व इंद्रिय सर्व माझ्यामध्ये माझ्या अर्पण करून संसारातून लक्ष काढून घेतील असे ते भक्त मला आवडतात. आणि हे जे वर्णन आहे अनपेक्षित सुखीर्दत्त याच्यामध्ये पण हेच वर्णन झाले हे निर्गुण निराकार आहे. तो म्हणजे सर्वत्र भरून उरलेला आहे, सर्व ठिकाणी आहे. आणि या ठिकाणी पण मी थोडंसं असं सांगतो की हे निर्गुण निराकार आहे पण सगुण साकार रूपामध्ये कसा येतो एक माझ्या मानबुद्धीप्रमाणे जे काय मला सुचलं ते तुम्हाला मानतो. पाणी पाणी आपण पाहतो, पाण्याची जी रूप आपल्याला माहिती आहे, बर्फ पाणी वाफ किती रूप आपल्याला माहिती आहे. पण जशी परिस्थिती निर्माण होईल त्याप्रमाणे त्या पाण्याचं रूप बदलतं. वाफ जरी असली थंडी लागली तर त्याचं पाणी होणार, पाण्यात आणखी थंडी लागली तर त्याचं बर्फ होणार. तर जशी परिस्थिती निर्माण होईल त्या पद्धतीने जर जास्त थंडी निर्माण झाली तर आपोआपच बर्फ तयार होईल. तसं कोणा भक्तांना त्रास होत असेल जेव्हा असं वातावरण सर्व गढूळ झालेलं असेल तर देव म्हणजे अवतार घेतो. जेव्हा त्याला म्हणजे तशी ती परिस्थिती निर्माण होते त्याप्रमाणे तो अवतार होतो. म्हणजे असं एक कधी देव सर्वत्रच आहे पण तशी परिस्थिती असेल त्या पद्धतीने तो व्यक्त होतो. आणि तो व्यक्त होतो तो आपल्या समोर साकार रूपामध्ये असं आपल्याला वाटतो. पण जो अव्यक्त आहे तोच व्यक्त आहे. पण आपण अव्यक्ताला का जाणू शकत नाही कारण आपल्यात तेवढी ताकद नाही, आपल्यात तेवढा वेळही नाही. पूर्वी हजारो वर्षाचेच आयुष्य असायचे त्या पद्धतीने तपसाधना करायची त्यांना जेव्हा मिळायचं तर प्रल्हादाने केली, ध्रुवाने केली. आम्ही असे तेवढे त्यांच्याकडे सामर्थ्य होते. आता आपल्या सांसारिक माणसाकडे एवढं सामर्थ्य नाही. आणि भगवंताने स्वतः सांगितलं की जे या योगाच्या मागायला असतात ना क्लेशोधेर तो एक श्लोक आहे की खूप क्लेश खूप त्रास किती त्रास की जणू काय तुम्ही समुद्र पोहून जाण्यासारखा त्रास होईल किंवा तुम्ही आकाशाला शिडी लावण्यासारखा त्रास होईल. तुम्ही आकाशात जाऊ नाही शकत. अशा पद्धतीने हे असे बरेच उदाहरणे आहे की एखादा जो आपला स्पायडर आणि काटेक म्हणतो आपण त्याला, काटेकाची जे काही थोडीशी धागा निघतो त्या धाग्यावर चालण्यासाठी एवढा अवघड तो रस्ता आहे योग मार्गाने जायचं म्हणतात. आपल्या संसारासाठी तो नाही दे तर त्या मार्गाला तो काय जाऊ नको. मी तुला जो साधा मार्ग सांगतो तो तू कर. हे तू सर्वांनी कर्माने मी संन्यस्त मत करा. तुझे काही कर्म करशील ते मला अर्पण कर. मला जर अर्पण केलं तर काही तुला काही खर्च पडणार नाही. तू सर्व जे काय करशील ते मला अर्पण कर. अशा पद्धतीने देव सांगतो. तिच्या पुढे सांगतो मय मन आदोत्सव मयी बुद्धी निवशे. तू तुझं मन माझ्याकडेच लावून ठेव. मी माझाच विचार कर तरी तुझं तेशा म्हणून समुद्राचा मृत्यू संसार सागरात यामध्ये पण सांगितलं. तू ज्यावेळी माझ्याकडे मन लावशील ना त्यावेळी तुला काहीच कमी पडणार. तुझा सर्व योगक्षेम मी चालेल, सर्व काही मी करेन. तिथे अशी परिस्थिती निर्माण होते आपल्याला वाटतं आपल्या इथं वाचवणार कोण पण असा अचानक कोणीतरी येऊ करतो आणि म्हणजे आपलं निराकरण करून टाकतो. म्हणजे अशा कित्येक वेळा गोष्टी होतात. आपण फक्त विश्वास ठेवला पाहिजे. विश्वास ठेवल्यानं तर सर्व होते. त्याच्यापुढं देव म्हणजे श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला सांगतात तू काय नाही आता प्रहरा माझी मोठे काही नेहमीची बरी या पद्धतीने तू थोडा वेळ मला दे. एकदा तुला ती चटक लागली ना एकदा जर तुला चटक लागली तर तू आपोआपच एखादा अगोदर 1 मिनिट बसशील मग 2 मिनिटं बसशील. असं तुझा वेळ जसं वाढत जाईल त्याच्याप्रमाणे जसं म्हणजे पाऊस काळ संपला का नाही तिथं पाणी उतरत जातं त्याप्रमाणे जसं तू इकडे वेळ वाढत जाईल तसं आपोआपच तुझं संसारातलं चित्त परमार्थाकडे झाले आणि तो योग्य मार्गाला जाईल. अशा पद्धतीने तू जर चालत राहिला तर तू काही घाबरू नको. कारण आता चित्तम समाज आतून शक्तोशी मही स्थिर अभ्यास योग नेतो तो माम शक्तुम नाही. त्या प्रकारे तू म्हणजे हळू तुकाराम महाराजांनी पण सांगितलं असं ते साध्य करीता साहेब कारण अभ्यास तू का म्हणणं. या पद्धतीने तुम्ही म्हणजे हळूहळू अगोदर तर जबरदस्तीनं म्हणणं लावावं लागतं. जर एकदा जर म्हणलं आपलं देवाकडे लागेल आपण परमार्थाचं बोलू आपोआप त्याची बुद्धी निर्माण होते आणि आपोआप तो माणूस म्हणजे परमार्थाकडे वळतो. त्यासाठी जाणीवपूर्वक आपण अभ्यास केला पाहिजे. जास्त काय तुम्ही स्वतःही अनुभव घेऊ शकता. ज्यावर तुम्ही फक्त घरात सांगायचं तुम्हाला थोडं शांत बसायचं. शांत बसून म्हणजे मानस पूजा करायची. शांत बसून मानस पूजा करायची. घरात एवढं सांगायचं की तुम्ही बिलकुल काही आवाज करू नका.
ज्यावेळी तुम्ही अशी शांत बसून मानस पूजा करता तर ज्यावेळी घरामध्ये साधा चमचा जरी आपटला गेला तरी त्याचा आवाज आपल्या आटोबम सारखा येतो. प्रयोग करून पहा आणि असं होतं. आणि ज्यावेळी तुम्हाला अशी त्याची ती सवय लागते तर आपोआपच पुन्हा पुन्हा इच्छा होते की आपण असे शांत बसतो. जसं तुम्ही शांत बसत जाणार तुमचं मन निर्विकार होणार आणि हा तिकडे लागत जाणार. देवाने ते सांगितलं तुम्ही हळूहळू 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 काय करू त्याच्या पुढे सांगितलं अभ्यास करतो मग मध्यम आश्रयता. तू जे काय कर्तव्य जे काय कर्म करते ते मला अर्पण कर. त्याच्या पुढे सांगते अत्यंत शक्तोशी नागवत पुढे त्याच्या म्हणजे त्याच्यावर झाले तू जे कर्म करशील त्याचा तू त्याग कर. त्याचा तू त्याग कर की त्याग केला की आपोआपच तुला सर्व काही साध्य होईल. त्याच्या पुढे पण सांगितलं अभ्यास आपला श्रेय ज्ञानानं अभ्यासात ज्ञानात ध्यान विशेष येते. मग हे पण झालं म्हणजे अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे, ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे, ध्यानापेक्षा शांती श्रेष्ठ आहे आणि शांती झाली की मग त्याच्यापेक्षा त्याग श्रेष्ठ आहे. आणि ज्यावेळी माणूस शांत होत होता आपण त्याच्याकडून काही कर्म होतच नाही आणि काही कर्म होतच नाही तर पुढचा काय प्रश्न नाही. जर कर्म करेल तुम्हाला तर तुम्हाला पुढचा जन्म आहे, जर कर्मच नाही करणार तर पुढचा जन्म काय असं होतं. त्याच्या पुढे सांगितलं अद्वैतला सर्व भूताना मैत्र करू नये होते. तू एवढंच कर काही दुसरं करू नको. तू सर्व प्राणी मात्रांबरोबर द्वेष ठेवू नको, त्यांच्याशी मैत्रीने वाग. आपलं तो आपल्या मुक्ताबाईने झालं ब्रह्मदशात त्याच्यापरी आपण मोठे झाली आता आपला आपणा लागे त्याशी करू नये खेद. दिवस हात्याने चाविली कोणी बत्तीशी ताडिली. अशा प्रकारे सांगितले की आपल्या बरोबर जे काही माणसं आहेत ते आपलीच आहेत, आपलंच अवयव आहे. अशा पद्धतीने त्यांची वागणी. अगोदरच मी ज्या हे वयू वाचले पण तिथं आता सांगून घ्या आता विसरून गेलो. त्या वयूमध्ये माऊली हे सांगतात की याचे जे संत महात्मे जिथे आहेत त्या ठिकाणी आपण दयाच्या ठाई पांडवा अपेक्षा नाही रे गाव. ज्या महापुरुषांच्या ठिकाणी कसलीच अपेक्षा नाही असे जे संत महात्मे आहेत ते जर आपल्याजवळ असले तर दिवसेंदिवस आपलं सुख वाढत जातं. जसं ते आपल्या आजूबाजूला समजा बर्फाच्या लाद्या ठेवलेल्या आहेत. आता बर्फाच्या लादेला आपल्याला थंड लागण्यासाठी आपण बर्फाच्या लादेला स्पर्श करणं आवश्यक नाही. त्याने ते बाजूला जरी असले तरी आपल्याला थंडावा निर्माण होतो. त्याचप्रमाणे संत महात्मे जे काय आहे ते जर आपल्या आजूबाजूला जरी असले तरी त्यांचा आपल्यावर परिणाम होतो. जास्त काय एखाद्या संत महात्म्याच्या घरी गेलं किंवा त्याच्या सानिध्यात जरी गेलं तरी आपल्याला आपलं मन उल्हासित होतं आणि एखाद्या घरी गेलं तर आपलं तसंच विचलित होतं. हे त्याचा त्याला अनुभव होतो. सर्वच गोष्टी काय म्हणजे त्याला अनुभवता येत नाही कारण साखर ज्याने खाली त्यालाच माहिती किती गोड होते. प्रत्येकाची गुढी वेगवेगळी होती त्याप्रमाणे ठेवतं. त्याच्या पुढे नंतर भगवान सांगताय संतुष्ट संतोषम योग्य येतात मग धडा निष्ठा की तू कोणत्या काही म्हणजे जसं समुद्र एकदम शांत असतो गंभीर असतो त्याचा पाऊस पडो नदीतून प्रवाह येऊ तर नाही येऊ तो काही आटत नाही. त्याप्रमाणे किंवा पाऊस पडला तरी तो काय बनवून उचंबळून राहत नाही. त्यामुळे तो वैयक्तिक तो स्वतःच समुद्रात म्हणजे शांत असतो गंभीर असतो ते तसा संतुष्ट. अशा पद्धतीने आता सर्वच मी काय सांगू शकणार नाही का तेवढा अभ्यासही नाही. त्याप्रमाणे माणसाने राहावं. त्याच्या पुढे आणखी सांगतात ती माणसाने यशमांना जुजते लोकांनी जुजते ज्या याचा अर्थ काय जे असा जो माणूस आहे जो संत म्हणजे सज्जन आहे त्या माणसापुढे इतरांना त्रास होत नाही आणि तो पण समाजापासून त्रास होत नाही. जरी समाजाने त्रास दिला तरी तो त्रास होत नाही. आपण आपले शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं उदाहरण पाहिजे नाही म्हणजे त्रासच नाही. परत तुकाराम महाराजांना मुंबईने मानलं त्रासच नाही. समाजाने जरी त्रास दिला तरी त्याला साथ नाही त्रासच नाही आणि स्वतः इतरांना त्रास देत नाही. तसं पुढे झाले समशत्रूंचं मित्रेचं कोणाशी जसं आपण कोण्या जीवाचा न गोडो मत करा अशा प्रकारे म्हणजे ते कोणाशी बैरभाव ठेवू नये अशा पद्धतीने सांगितलेले. पुढे तुल्य स्तुती नातो तुल्य म्हणजे निंदा आणि स्तुती ही दोन्ही सारखी समजून असे काही जे चालतात ते देवाला आवडतात. आणि देवाने पुन्हा पुन्हा हे सांगितले की तू काही करू नको तू चांगलं वाग म्हणजे आपोआपच तू पुढे चांगला तू स्वतः चांगला राहा. समाजाला सोडून दे तू स्वतः चांगला वाग की आपोआपच तू चांगला होईल.
आणि या प्रकारे माऊलींनी पण म्हणजे शेवटी जे पसायदान सांगले त्याने अगोदर ते सांगले सर्व संत महात्म्यांना म्हणजे समाजाला सुखी आणि समाधानी करायचे, सर्वांना चांगल्या मार्गाला लावायचे, हाच उद्देश आहे सर्वांचा. जयाची खळांची व्यंकटी सांडून त्या सत्कर्मी रीती वाढून भूता परस्परे फळमैत्री वाढते, त्यात काय नाही ते सांगितलं. सर्वांनी चांगलं वागा, सर्वांनी एकमेकांच्या प्रेमाने वागा, दुरितांचे तिकडे जाऊ. यात पण ते सांगितलं की जे काही वाईट लोक आहेत त्यांच्यातली सर्व जी वाईट बुद्धी ती निघून झाली, त्यांनी दुसरा काय प्रयत्न करा देवाकडे हेच मागणं माहिती. आणि या प्रकारे सर्व जे सत्य महात्मे त्यांचं पण हे सांगणं की तुम्ही चांगलं वागा. बरं चांगलं वागण्यासाठी किंवा देवा परमार्थ करण्यासाठी काय वेगळं काय करायचे असं हे वेगळं काय करावं लागत नाही. तुम्ही हलता चालता बोलता सर्व म्हणजे परमार्थ करू शकता. आपण ऐकलं हरे बोला देता, हरे बोला घेता, हरे बोला गाता, हरे बोला खाता, सर्व कार्य करता हरे बोला बांधता, हरे बोला काढता उठता बैठता, हरे बोला जन्मी दिली, हरे एकांती लोकांती, हरे बोला. किती सोबत म्हणजे साधं सोबत सळ झाले. ह्या मागेच्या भानगडी तुम्ही पडायचा काय प्रश्नच नाही. तसंच शिवाय तुम्ही फक्त त्याच्याकडं म्हणजे तुम्ही म्हणण्यापेक्षा आपण सर्वजण मी म्हणजे तुम्ही म्हणून म्हणजे तुम्हाला उद्देश करण्याचा मोठाही नाही, तेवढा अधिकारही नाही, लायकी नाही. तरी पण जे काही संत महात्म्यांच्या वचनामध्ये त्यांचं जे काही लिखाण आहे ते जे काही मी वाचले ते तुम्हाला सांगतो. त्यापेक्षा वेगळं ज्ञान माझ्याकडं काही नाही. तुकाराम महाराज एक म्हणजे मनाविषयी सांगतात की मन हा मोगरा अर्पुणी शूर पुनरुक्ती संस्कृती येणे नाही, मन हे शेवंती अर्पुणी भगवंती पुनरुक्ती संस्कृती येणे नाही, मन हे तुळशी अर्पुणी ऋषिकेशी पुनरुक्ती जन्माची येणे नाही, तुका म्हणे आयचा जन्म दिला तेव्हा तया वासव अवैकुंठाशी. सोपं गणित सांगितलं एकदम. फक्त तुम्ही त्याचं तुमचं मन त्याच्याकडे लावा. ज्ञानेश्वरीमध्ये पण एक ओळी आहे, सत्कर्म कुसुमांची पूजा अशा प्रकारची एक ओळी आहे. तुम्ही ती सत्कर्म करा आणि ती देवाला अर्पण करा, ते देवाला भरपूर आहे. देवाला दुसरं काय म्हणजे काहीतरी तुम्ही जास्त खर्च करून काय करायचं असं काय नाही. तुम्ही तुमच्या भावनेने करा तरी थोडी. आता पण एक हे नामपुष्प शुद्ध गळा घाला हार, विवेक सारा चोरा लावू, बोध बाळी बोका क्षमा तुळशी दळ, वाता गोपाळा संतोष होतो, गुण गायल्या संतोषित आहे आणि करिता कीर्तने आल्हादे हा देव कीर्ती वाकाडे पावाडे सांगत याची असं करू सर्व निवेदन वारीला हा शिन संसाराचा वारा लागून येते अंगावर भावे पांडुरंगा ओवाळी तुका म्हणे आता उजळलेली आरती भावे तू श्रीपती ओवाळले. अगदी किती साधं सोपं, काय वेगळं काय करायची आवश्यकता आहे. नामपुष्प शुद्ध गळा घाला, तुम्ही फक्त नाम स्मरण करा आणि त्याची फुलं गुंपान तीच तुझे देवाला अर्पण करा. देवाला ते चालते, देवाचं गुणगान करा ते चालते. तुम्हाला वेगळं काही करायची आवश्यकता नाही. आणि परमार्थ जरी म्हणत असले भक्ती 16 वर्षी पोळी, पण परंतु परमार्थ करणं काहीच अवघड नाही. म्हणजे जास्त काही वाकड्या तिकड्यात घुसण्याची काही आवश्यकता नाही. आणि आपल्या संत महात्म्यांनी जे ज्ञानोबा तुकारामांनी जे काही संतांनी जे त्या वाङ्मय लिहून ठेवले त्याचा जरी अभ्यास केला तरी आपल्याला भरपूर माहिती. आपल्याला काय कुठे जायची गरज नाही. वैयक्तिक मी माझा अनुभव सांगतो. मी सर्वांकडे गेलो, व्यभिचारा म्हणा पडलायचं, ते निरंकारी म्हणा, रविशंकर म्हणा, समर्पण ध्यान म्हणा, कलावती म्हणा, निर्मला देवी म्हणा, मी मुसलमानांचं ऐकलं, ख्रिश्चनांचं म्हणा, सर्वांचंच ऐकलं. परंतु वारकरी संप्रदायासारखा साधा सोपा सरळ सुटसुटीत कोणता मार्गच नाही. हे मी सगळीकडे फिरलो कशासाठी आपल्याला माहिती असावं म्हणून. नाहीतर ते असं म्हणे व्यभिचारी व्यक्ती होती, व्यभिचारासाठी, व्यभिचार म्हणून नाही, परंतु आपल्यात काय कमी आहे किंवा त्यांच्यात काय जास्त आहे ते तरी आपल्याला माहीत पडलं पाहिजे ना. पण त्यावेळी आपण असा सर्व मी थोडा अभ्यास म्हणण्यापेक्षा ते थोडं चिंतन केलं तर वारकरी संप्रदायासारखा लवचिक म्हटलं तरी हरकत नाही. लवचिक पण कडक, काय म्हणतात ना, मोड पण वागणार नाही किंवा म्हणजे अशा पद्धतीचा म्हणजे साधा संप्रदाय आणि माणसाने म्हणजे त्या पद्धतीने जर वागला त्याला पुढंच काही अडचणच पडणार नाही. आता आणखी थोडंसं एक भरपूर वेळ आहे, माझ्याकडे तेवढं भांडवल पण नाही की आधी आपल्याला सर्व सांगलेले ज्या 4 मुक्ती सांगलेल्या आहेत बरोबर ना, सलोपता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता, 4 मुक्ती सांगितलेल्या.
आता हे आपण म्हणजे जे जर जास्त उंच विचार केला तर आपण असं विचार करू आपण देवलोकात जाणार कधी, देवाजवळ बसणार कधी, देवासारखं होणार कधी, आपल्याला मुक्ती मिळणार कधी, असा जर असं जर आपण विचार केला आपण तिथून जाऊच नाही शकत. पण या तुम्ही जसं आपलं लहान मुलांचं पहा, मोठे गणिताची प्रमेय वेगवेगळी असतात, वेगवेगळी असतात. जे जास्त उच्च शिक्षित आहेत त्याला वेगवेगळे असतात. पण अगोदर सुरुवातीला एक अंकी बेरीज करायची, नंतर 2 अंकी करायची, 3 अंकी करायची, 4 अंकी करायची. तुम्हाला वरची प्रमेय सोडायची तर अगोदर तुमची खालची तर म्हणजे जी छोटी गणिताची रुपये ती तर झाली पाहिजे. त्याप्रमाणे म्हणजे वैयक्तिक म्हणजे मी आपला थोडासा अंदाज केला की मी आपलं थोडंसं चिंतन केलं की आता समजा कोणाला परमार्थाची आवड निर्माण झाली, त्या अगोदर काय आवड निर्माण झाली तर तिथे येऊन बसणे, तिथे येऊन बांधण्यात येऊन बसणे, ऐकणे, बांधण्यात येऊन बसणे, ऐकणे, तर आपोआपच त्याच्या बांधण्यात येऊन बसले झाली ना सलोकता. ते समजा ना सलोकता, मी ऐकत बसले सलोकता. भजनी मंडळ भजन करतायत, त्यांच्या बाजूला येऊन बसलं, त्यांचं ऐकलं, आपण त्याच्या मागं म्हटलं झाली समीकता. थोडं आपण मी अगोदर तुम्हाला उदाहरण दिलं तर एकांची बिरीज तर पहिले होऊ द्या, मग पुढच्या स्टेपला जाऊया. अगोदर हे तर होऊ द्या. तसं त्यांचं ऐकता आपण पण गायला लागतो. अगोदर मागं धरतो, नंतर या खांद्यावर पुढं म्हणतो, झाली स्वरूपता. आणि एकदा सर्व गुण संपन्न झाला म्हणजे झाला तो, म्हणजे साहेबच झाला तो, त्याला कशाची काही गरजच नाही. म्हणजे अशापुढे हे चारी मुक्ती आपल्या सहज होऊन जातात, सहज काही वेगळं करायचे नाही. तसंच आपला प्रल्हादाने नववीला भक्ती सांगितली, श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम कार्चनम मंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदन, या नववेद्या भक्ती सांगा. तसं नारद सूत्रामध्ये 84 भक्ती आहे, 84 प्रकारचे तत्व सांगितले. आज सर्व तत्व जर आपण आपल्याला वाचायलाच मिळत नाही तर आपण त्याचा अनुसरण कधी करणार? कारण तेवढा आपल्या संसार केला तेवढा वेळ नाही मिळत नाही. पण पुन्हा मी माझं म्हणतो म्हणजे मनाला जे काय चिंतन आलं ते मी तुमच्या समोर मानतो. श्रवण भक्ती ही आपल्या सर्वांना माहिती आहे. कीर्तनामध्ये या, भजनात बसा, ऐका, झाली श्रवण भक्ती. कीर्तन भक्ती कोणी तुमच्या बरोबर आला, तुमच्या घरात म्हणा, तुमच्या आजूबाजूला म्हणा, तुमच्या मित्रमंडळीमध्ये म्हणा, थोडंसं तुम्ही त्याच्यावर परमार्थिक काहीतरी उपदेश करा, झालं की कीर्तन. काय वेगळी कीर्तनाची काय आवश्यकता? विष्णू स्मरण तुम्ही साहित्य बसून करायची, हे तर सांगितलं नाही. तसं तुम्ही सहज जरी बसले आणि देवाचा नामस्मरण केलं, झालं विष्णू स्मरण. पादसेवन म्हणजे गुरुभक्ती वगैरे असं सांगितलं. तर जिथं तुम्ही ऐकायला जाताय, जिथं जे पारमार्थिक कार्य चाललेले आहे, देऊळे पुढं काही आहे, सदा देवकाची धीरे दे द्याचा सदा राम नामे वजे नित्य वाचा, स्वधर्मी जिथं आले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो असं सर्वोत्तमाचा, असं सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे जिथं हे काय कार्य झाले तिथे तुम्ही सेवा करा. अहो झाली बात सेवनी भक्ती, वेगळं काय करायची आवश्यकता नाही. अर्चनम देवाची पूजा केली, रोज घरी पूजा करतो मग आपण, तर पुढं पण गेलं, मंदिरात गेलो ना, म्हणजे आपण लोकांनी तरी कमीत कमी रोज घरातून गेलो मंदिरात जायलाच पाहिजे. एखादं फुलं भरे तुम्ही संघ फुल नाही नेलं तरी मनाने फुलं अर्पण करा, ते पण देवापर्यंत पोहोचते. झाली अर्चन भक्ती. वंदन आता ममेव असे जीव लोक, हा श्लोक सर्वांना माहिती आहे. सर्वांमध्ये देव आहे, तर सर्वांमध्ये देव आहे, तर सर्वांना जो भेटेल त्यांना तुम्ही वंदन करा, नमस्कार करा, झाली वंदन भक्ती. काय वेगळं आहे करा. दास्य भक्तीमध्ये पण असे तुम्ही जे पडेल ते काम करा, किंवा देताना दिनदुबळ्याची सेवा करा. देवाचे ना सर्वांच्या ठिकाणी त्यांची सेवा करा, जिथे जमेल तिथे ती सेवा करा. झाली दास्य भक्ती. सख्य भक्ती सर्व जे काय वेळ जे भेटे भूत ते माने भगवंत, त्या पद्धतीने बघायचं. त्याच्या समोरच्या माणसामध्ये देवच आहे असं समजून त्याची सेवा करा. झाले सत्य भक्ती. आत्मनिवेदन म्हणजे देवासाठी सर्व समर्पणच करा. झाले आत्मनिवेदन भक्ती. म्हणजे साध्या म्हणजे मी पुन्हा सांगतो की अगोदर एकांची बेरीज, नंतर प्रमेय वगैरे वेगळी. आणि ज्यावेळी ज्या आपण भक्ती करायला लागतो ते साधारणपणे भक्ती तर अनेक प्रकारची.
असे भक्त पण अनेक प्रकारचे ते सर्वांना माहिती आहे. माझ्यापेक्षा तुम्ही ज्ञानी पण आहात आणि तो प्रवृद्ध पण आहात. तर काय वेगळं काय सांगायला होतो. परंतु भक्ती ज्यावेळी माणूस म्हणजे अशा पद्धतीने भक्ती करायची जशी गंगा समुद्राला पोचते, जरी ती पोचली तरी तिचा मागचा ओघ काय थांबत नाही. तर ते चित्र जर आपण डोळ्यासमोर आणलं, ते चित्र जर डोळ्यासमोर आणलं तर आपल्या लक्षात येतं की मागचा पण ओघ जोरात येत असतो. त्याप्रमाणे भक्ती राहिली पाहिजे. किंवा आपण शाळेमध्ये शिकलो, आपलं काळ कामयोग आपली आपण त्याच वयाची माणसं, आपल्याला काळ कामयोग वय असे गणितामध्ये विषय असायचा. तर एक आहे वेग आणि प्रवेग. तर वेग म्हणजे जर काय ताशी काय 40 किलोमीटर 80 किलोमीटर असेपर्यंत त्यांची गाडी चालते त्याला म्हणतात वेग. परंतु वरून जो पावसाचा थेंब पडतो, तो पावसाच्या थेंबाचा वेग प्रत्येक सेकंदाला वाढत असतो, त्याला म्हणतात प्रवेग. तर अशा पद्धतीने जर माणसाची भक्ती वाढत गेली, अगोदर थोडा थोडा प्रयत्न करा, हळूहळू वाढत जाते. हळूहळू वाढत झाले तर निश्चितच तुम्ही त्या ठिकाणी निश्चितच पोचणार. आता अशा प्रकारे जेवढं माझ्या तिने शक्य झालं तेवढा बोलू. एवढं तर जास्त का आपल्याला आहे नाही वाढवण्याची ती एवढी बुद्धी पण नाही. कारण मी काय कुणी नेता राजकारणी नाही म्हणून काहीतरी तू अजून काहीतरी बोलत बसेल. तर सर्वांना जयाच्या ठाई पांडवा अपेक्षा नाही रेगावा, सुखाशी चढावा जयाचे असणं. देवा म्हणजे माऊलींना हेच सांगायचे की तुम्ही असं व्हा की तुमच्यामुळं कोणालाही त्रास होणार नाही, कोणाचाही उभं होणं अशा पद्धतीने तुम्ही राहा. एवढंच म्हणजे सांगितलेलं आहे. आता जे काय माझं काय बोलण्यामध्ये काही वेडवाकडं आलं असेल तो माझा बुद्धीचा दोष आहे. आणि जे काही चांगलं असेल ते तुम्ही तुमच्या विवेकाच्या गाडीमध्ये गाळून जे काही चांगलं आहे सारे ते तुमच्याकडे ज्या वाटेचं ते टाकून द्या. एवढं बोलून मी माझी सेवा संपवतो. तसं 5:30 ते 7:30 वेळ आहे, त्याप्रमाणे मी 6:30 बरोबर संपवलेलं आहे. रामकृष्ण पुंडलिक